हॅलो. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये खऱ्या अर्थाने एक जबरदस्त सामना पाहतोय आज. दोन्ही संघाचं मी कौतुक करेन. या दोन्ही संघाने या स्पर्धेमधून आउटस्टँडिंग परफॉर्म, ज्याला आपण सांघिक कामगिरी म्हणू शकता, अतिशय उत्तम दर्जाची सांघिक कामगिरी या दोन्ही संघाने केली. एका बाजूला सोनादेवी टेमघर तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव. दोन्ही संघाने एक सुवर्ण संधी आहे, कारण की जो संघ विजय संपादित करतो एका ट्रॉफीचा हकदार आहे, कारण की आजच्या दिवसाचा ट्रॉफीचा हकदार असणार. तर बघा, टेमघर संघाला एक सुवर्ण संधी ब्रेकिंग न्यूज तुमच्यासाठी. तुमचे खंदे समर्थक, तुमचे शेजारी सन्माननीय निलेश जोशी या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले, सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे खरोखरच त्यांचं फार मोठं योगदान आहे. तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. फक्त ओनली टेमघर संघाला, सोनादेवी टेमघर संघाला आपण कुठल्या प्रकारचे हॅट्रिक साधता अथवा चौकार, षटकार किंवा विकेट चे हॅट्रिक साधता, तर त्यांच्याकडनं तब्बल तुम्हाला 5,555 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्या बात आहे. तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहतो. एका बाजूला स्वयंभू पायगाव तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर. बारामजी चौधरी पॅम टीम, भिवंडी मनपाचे जजेस नगरसेवक आहेत आणि सोनादेवी टेमघर संघाचे करता धरता सर्वे सर्वा नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी मात्र सोनादेवी टेमघर संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम स्वयंभू पायगाव संघ क्षेत्ररक्षण करतोय. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा, कारण आजच्या दिवसाचं शेड्यूल देखील फार मोठं आहे आणि आज सर्वात महत्त्वाचा फायनल मॅच आहे. त्या अनुषंगाने तुम्ही प्लीज आम्हाला सहकार्य करा. तर सलामी गोलंदाज सज्ज, मार्गाचा पंचावन्न क्रॉस करतो. राईट टाइम ओव्हरचा मार्क करताना गोलंदाज दीपक माडवी. स्ट्राईक रोटेट करतो योगेश पोवडे. नॉन स्ट्राईकसाठी निलेश किरण वेलकम. रमाकांत खंडागडे, तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सिनियर 40 प्लस संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि या ठिकाणी मला चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव कंप्लीट करण्याची संधी. या ठिकाणी प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाज योगेश बोबडे याला. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक दोघांची संधी. धावसंख्या आणि पुढे सगळ्या धावसंख्या होते ती बिनबाद एक. हॅलो. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. थोडासा थंबल होताना विकास मुकादम आणि खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी एक धाव ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 3, बिनबाद 3. और क्रमांक पहिलं. दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहतोय, कारण की आजच्या पूर्ण स्पर्धेमधून या दोन्ही संघाने आपला आउटस्टँडिंग उत्तम केलेले आहे. सांघिक कामगिरी दोन्ही संघाची अतिशय चांगली राहिलेली आहे आणि हा सामना देखील दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण पूर्ण दिवसाची मेहनत या सामन्यावर लागलेली आहे. कारण जो संघ विजय संपादित करेल तो एका ट्रॉफीचा निश्चित हकदार आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि त्याहून जबरदस्त आपण क्षेत्ररक्षण पाहिलं जितू भालेकर याचं. अतिशय प्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चेंडू सुंदरसा स्वीप केला होता, एक्सप्रेस चेंडू, पण अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका होता. तितक्या सुरेख पद्धतीने आउट इनफिल्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एका धाब्याने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. अतिशय चांगला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा संबल, निश्चितच थोडंसं कोणाला
नेक्स्ट बॅट्समन येतो शैलेश चौधरी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मार्ग पंचान क्रॉस करतो, राईट मोडचा मार करतो, स्ट्राईक रोटेट करतो योगेश बोबडे. बघा योगेश बोबडे याच्याकडे देखील चांगली क्षमता. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची सांगता आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते रे. प्रत्येक डॉट चेंडू कुठेतरी संघाला बॅकफुटवर येणारा असतो. बघा कमीत कमी चेंडू मग एक धाव येणं फार गरजेचं असतं. प्रत्येक चेंडू तुम्हाला कुठेतरी बॅकफुटला नेणार असतोय. या ठिकाणी मला चेंडूला स्विच चेट केला आहे ऑन साईडचा. अतिशय रनिंग बिटवी अतिशय सुंदर आपण पाहिली. चेंडूला स्विच चेट केलं होतं. चेंडू पॉईंट सीमारेषा ट्रॅव्हल झाला, निश्चित थोडासा लँड झाला होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं त्याकडे. सेफ लँड झालं. चेंडूचं 2 धावा घेण्याची संधी झाली. योगेश याला 2 धाब्याने. सोनादेवी टेमगर संघाची धावसंख्या होती ती 7. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतो. पहिल्या षटकाचं पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खऱ्या आता थोडंसं बॅकफुटवर साजेशी कामगिरी किंवा साजेशा धावपाटकावर दिसत नाही. धावा त्या फक्त आणि फक्त 7. आणि एक महत्त्वाचा फलंदाज किरण हा बाद झालेला आहे. आता येणारे 12 चेंडूमधून निश्चितच सामन्यामध्ये जर चांगला वन द्यायचा असेल तर मोठ्या धावांची आवश्यकता आहे. आणि या मोठ्या धावा करण्यासाठी मोठ्या पटकांची देखील नितांत गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडूमधून बघूया सोनादेवी टेमगर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. वेल कमी घ्या गोलंदाज. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका होता. चेंडूला सुंदरसं हुक केलं होतं. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय योगेश. खरे आता धावा करायच्या असतील तर एखादा बिनाकामाचा फलंदाज पालीसारखा चिपकून राहिला तर धावा होत नाही आहेत. तो फलंदाज बाद झाला तरच धावा होतात. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज अल्पेश. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या 3 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 11. अजूनही उर्वरित 10 चेंडू आहेत ना, 10 राहिले ना, 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस. मात्र हा चेंडू बघू एक्झॅक्ट कुठं ट्रॅव्हल झालाय. बरेच झाले शरीराला मोठा फटका मारण्याचा मानस. मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही आहे. गोलंदाज वेलकम अरुणजी मात्रे. अतिशय चांगला फटका आणि 1 बॉन्स. जबरदस्त. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली. आता बघूया आपण
बघा सोनादेवी टेमघर संघाला एक सुवर्ण संधी आहे या स्पर्धेमध्ये. आपण कुठल्या प्रकारच्या ट्रिक्स आता अथवा गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फोर चारला नाही चौक्याला चौकारा नको जाऊ दे ना मिळतील ना तुम्हाला. फलंदाज शफल झाला ऑनसाठी खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असते. ओव्हर क्रमांक दुसरं संपते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र परिपूर्ण बॅकफूट आपण संघ पाहतोय सोनादेवी टेमघर महत्त्वाच्या सामन्यामधून. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 14. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावांची सरासरी. बघा अजून अंतिम ओव्हरमध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे. आपण चौकार किंवा षटकांची अटी साधता तर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे ते सन्माननीय निलेजी जोशी यांच्याकडून तुम्हाला तब्बल 5,555 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. गोलंदाज चंदन 7च्या सरासरी धावा झालेल्या 14. शेवटचं अंतिम उर्वरित षटक प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमधून बघूया संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. साधारणतः आपण जर विचार केला तर निश्चितच चांगला वन द्यायचा असेल तर 30 ते 35 धावा फार आवश्यक आहेत. मात्र आता उर्वरित 35 धावापर्यंत पोहोचण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडूमधून मोठी फलंदाजी फार गरजेची आहे. चंदन एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. धावसंख्या 16. तीस ते 35 धावा निश्चितच एक चांगली धावसंख्या असेल. 3 ओव्हरचा सामना आहे या अनुषंगाने 30 ते 35 धावा निश्चितच या सामन्यातून अतिशय चांगला टार्गेट असेल. मात्र टार्गेट सजवण्यासाठी तुमच्याकडे फलंदाजी फार महत्त्वाची आहे. अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. परिपूर्ण बीट होताना फलंदाज अल्पेश चौधरी निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 16. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. भिवंडी मनपाचे ज्येष्ठ नगरसेवक सन्मानी बलरामजी चौधरी साहेब यांचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. या संघाने देखील आज प्रेक्षकांना भरपूर इम्प्रेस केलेले. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. यस महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सचिन पवार. बघा खऱ्या अर्थानं सकाळच्या 17 मधून जर सचिन पवार याचा आपण जर अपडेट पाहिलं तर 15 मध्ये काही संघाच्या अगेन्स्ट ही सिच्युएशन आपण पाहिली होती. नसताना खऱ्या अर्थानं 2 उत्तुंग षटकार सचिन पवार याच्या बॅटमधून आले आणि संघ कुठेतरी चांगलं टार्गेट ज्या संघानं केलं तेच सिच्युएशन आपण मात्र या सामन्यामधून देखील पाहतोय. आणि तोच फलंदाज उर्वरित 3 चेंडूचा सामना करताना सचिन पवार याच्या बॅटमधून पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती होईल का, त्या धावा येतील का. सकाळच्या 17 मधून 15 मध्ये काल्हेर संघाच्या अगेन्स्ट अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. सचिन पवार याच्याकडे ती ॲबिलिटी संपत आहे. मोठा फलंदाज आहे. यास ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित समोर आलं चेंडू बॅटचे घेतोय चुंबन. एस्ट्यांच्या मागे जितू गवळी चेंडूला काढतो कलेक. महत्वाचा फलंदाज झाल्या पावली मगारी.
चेंडू जाईल 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 असं वाटलं होतं की चेंडू जातो की काय, आणि ऑन दॅट धावसंख्या सध्या स्थिर आहे, ती फक्त आणि फक्त 16. शेवटचा अंतिम चेंडू पेस करताना फलंदाज निलेश, अतिशय चांगला फटका आणि वन बॉन्स, एका टप्प्याने 2 षटक बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणार चौकार. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आदरणीय सुरेशजी काबूकर, सुरेशजी काबूकर यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. चला, सोनादेवी टीमवर संघाचा कॅप्टन आपण लगेच आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे. सुरेशजी काबूकर यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचे एक स्टार, अति उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. चांगली मंडप डेकोरेशन व्यवस्था त्यांच्याकडे. निश्चितच लग्नसरीचा मोसम आहे, संपर्क निश्चित आपण साधू शकतो त्यांच्याशी. सुरेशजी यांसाठी स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 21 धावा. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. पायगाव संघाचा कॅप्टन आपण देखील आपली सलामी जोडी लगेच विनाविलंब मैदानामध्ये रवाना करा प्लीज. जितूजी भाडेकर आणि दीपक मडवी ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करा. विजयासाठी फक्त आणि फक्त 21 धावा, 18 चेंडू 21 धावा. छोटंसं समीकरण ओराशी बाळगताना सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. एका बाजूला दीपक मडवी तर दुसऱ्या बाजूला जितू भाडेकर. जितू गवळी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये हा संघ अतिशय उत्तम A1 क्वालिटीचा खेळ करतोय. चाचणी स्पर्धा 2024 हा संघ मानकरी आणि कित्येक स्पर्धामध्ये खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाची कामगिरी या संघाने केलेली आहे. थोडंसं वेल कमी घ्या, स्पीडअप करा प्लीज. अल्पेश प्लीज थोडंसं गाई करा. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांतर गोलंदाज दामू अण्णा, सर्वांचा लाडका दामोदर चौधरी अण्णा या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहे. सध्या जितू फोलेर थोडंसं आउट ऑफ आहेत. संघातील सर्वात जे महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे जितू फोलोरे.
संघामधून इन ॲक्शनमध्ये दिसत नाही आहेत. 18 चेंडूमधून 21 धावा या ठिकाणी सोनादेवी टेमघर संघाला रोखायचे आहेत. अगेन्स्ट 18 चेंडूमध्ये 21 धावा करायचे आहेत पायगाव संघाला. पहिला चेंडू पेस करताना जेतू, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक करताना गोलंदाज. खऱ्या अर्थानं पूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलंय दामू अण्णाने. कमालीची गोलंदाजी. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. धावसंख्या पुढे सकते. स्वतःचं अकाउंट ओपन करताना या ठिकाणी दीपक मडबी. धावसंख्या बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं. डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात फक्त आणि फक्त एक चेंडूचा सन्मान केला जातोय. प्रति ओव्हरचा जर आपण एकंदरीत विचार केला या ठिकाणी फक्त आणि फक्त 7 धावांची सरासरी आहे. कुठल्याही मोठ्या पटकांची गरज नाही आहे स्वयंभू पायगावे संघाला विजयासाठी. पुन्हा एकदा एक धाव घेण्याची संधी झाली. चेंडूला हुक केलं होतं मात्र प्रॉपर चेंडू मारत नाही. व्यवस्थित सत्ता आलं तर चेंडू जातो फाईनला. संघाची धावसंख्या ती बिनबाद 3. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय. चला प्लीज थोडंसं वेल कमी घ्या. स्पीडअप करा. वेल कमी घ्या प्लीज. चेंडूला थोडंसं ऑन-द-ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. 22च्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. एसटी रक्षक मला वाटतं सचिन पवार याला चेंडू गॅदर करता आला नाहीये. अतिशय प्रतिम चमत्कारी गोलंदाजी. कदाचित या चेंडूवर जर हा विकेट प्राप्त झाला तर निश्चितच सामन्याला थोडीशी रंगतदारी चुरस महत्त्वाचा विकेट आहे. आतापर्यंत मात्र अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी. एक चांगलं परफॉर्मन्स गोलंदाज दामू अण्णा. आता मात्र उत्तम समाचार दामू अण्णा याच्या चेंडूचा. कारण की खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी चुकीची झाली होती. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट येणार. 11 चेंडू विजयासाठी दादाबांची गरज. फक्त आणि फक्त दादाबांची गरज.
आता स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज दीपक मडवी. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाल्या, दोन धावांनी संघात धावसंख्या, दोन्ही पुढे सकते धावसंख्या होती ती 13. विजयाचं लक्ष्य मापक आहे, फक्त आणि फक्त 21 धावांचा, 18 चेंडू 21 धावा असं समीकरण. प्रतिवर्ष आपण विचार केला तर 7 धावांची सरासरी. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. इशारा दिला बॅट कट. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका सजला चेंडू येतो मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र एका टप्प्याने निश्चित आउटफील्डमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, मिळते एक धाव. एका धाब्याने हळू का होईना पण मात्र विजया दिशेने मार्गस्थ होताना आपण संघ पाहतोय स्वयंभू पायगाव. विजयापासून फक्त आणि फक्त किती धावा दूर आहे? 14 झाल्या, 15 झालेल्या आहेत, 6 धावा दूर आहे. आणि निश्चितच बिग षटकार, मोठा फटका आपण पाहिला दीपक मडवीच्या बॅटमधून. सामना फिनिश. हार्ड लक सोनादेवी टेमगार अँड गुड लक स्वयंभू पायगाव. चला पूर्ण संघाचा कॅप्टन आपण लगेच या देऊन टाका नंतर, थांबा जरा. आता पूर्ण संघाचा कॅप्टन आपण लगेच या प्लीज. आणि स्वयंभू पायगाव संघाचा कॅप्टन आपण देखील या. नको जा जा पटकन शॉर्टकट, काही विचारू नको जा, तू विचारू नको काही. चंदन भाऊया